माझ्या भग्न सिंहासनाकडे पाहताय ना? याच सिंहासनावर एकेकाळी स्वराज्याचा सूर्य तळपत होता. तो दिवस मला अजून आठवतो. राज्याभिषेकाचा दिवस. माझ्या अंगावर सोन्याचा अभिषेक झाला होता आणि माझ्या प्रत्येक दगडातून आनंदाची लाट वाहत होती. माझ्या कानावर अजूनही तोफांचा गडगडाट, शंखांचा नाद आणि जय भवानी जय शिवरायचा जयघोष घुमतो. माझ्या डोळ्यांनी महाराजांना सिंहासनावर बसलेले पाहिले. त्यांच्या डोळ्यांतील तेज, त्यांच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास. तो क्षण माझ्यासाठी सर्वोच्च होता. मी फक्त एक किल्ला नव्हतो, मी स्वराज्याची राजधानी होतो. माझ्या कुशीत स्वराज्याची स्वप्ने फुलली. माझ्या दरबारात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. मी फक्त दगडांचा ढिगारा नव्हतो, मी विचार आणि ध्येयांचे केंद्र होतो. माझ्या प्रत्येक भिंतीला मावळ्यांच्या शौर्याची आणि महाराजांच्या दूरदृष्टीची कहाणी माहीत आहे. पण मग एक दिवस आला. तो दिवस माझ्यासाठी काळरात्र ठरला. जेव्हा महाराजांनी देह ठेवला तेव्हा माझ्या अंगावरचे तेज मावळले. माझ्या भिंतींमधून दुखाची किंकाळी उमटली. माझ्यावर शांतता पसरली. ती शांतता कधीच संपली नाही. त्यानंतर माझ्यावर अनेक आक्रमणे झाली. माझ्या भिंती तोडल्या गेल्या. माझ्या संपत्तीची लूट झाली. ज्यांनी मला स्वराज्याचे प्रतीक मानले त्यांनीच मला विसरले. मी भग्न झालो, पण माझ्या जखमा अजूनही ताज्या आहेत. आज मी फक्त एक इतिहास आहे, एक भग्न अवशेष. माझ्यावर पर्यटक येतात, फोटो काढतात, पण माझ्या आत दडलेली कहाणी कुणीच ऐकत नाही. मी माझ्या वैभवाच्या दिवसांची आठवण काढत या भग्न अवस्थेत जगत आहे. तुम्ही दोघे माझे खरे वारसदार आहात. तुम्ही माझे दुःख ऐकले, पण तुम्ही माझ्या व्यथेचे साक्षीदार होणार का? तुम्ही माझी कहाणी जगाला सांगणार का, की मी फक्त एक भग्न किल्ला म्हणून कायमचा विस्मृतीत जाणार? रघुनाथने भिकाजीच्या खांद्यावर हात ठेवला. गडराज, तुम्ही शांत व्हा. तुमची व्यथा आम्ही ऐकली आहे. आम्ही तुमची कहाणी प्रत्येक घराघरात पोचवू. जोपर्यंत आमच्यासारखे मावळे जिवंत आहेत, तोपर्यंत तुमचा आत्मा कधीच मरणार नाही. गडाच्या आवाजात एक शांतता पसरली. धन्यवाद माझ्या मुलांनो. तुमच्यासारखे लोक जोपर्यंत आहेत तोपर्यंत माझ्या जखमांवर मलम लागेल. मी फक्त दगड नाही, मी स्वराज्याचा आत्मा आहे आणि तो आत्मा तुमच्या हृदयात जिवंत आहे. भिकाजी आणि रघुनाथ खाली उतरू लागले. त्यांच्या पावलांमध्ये आता एक नवीन ऊर्जा होती. ते फक्त दोन वृद्ध मावळे नव्हते, तर रायगडाच्या व्यथेचे साक्षीदार आणि त्याच्या आत्म्याचे रक्षक बनले होते.